पेठ बाबळगाव येथे लागलेल्या एका आगीमध्ये शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. कापूस, तूर, गहू, ज्वारी, हरभरा, करडई, बाजरी, कडब्यासह अन्य शेती अवजारे जळून भस्मसात झालेली आहेत. पाथरी तालुक्यातील पेठ बाबळगाव येथील एक शेतकरी पांडुरंग निवृत्ती यादव यांच्याकडे 3 एकर शेती आहे. यासोबतच गावातील इतर शेतकऱ्यांची शेती ते बटई व ठेक्याने घेऊन शेत करतात. या शेतात पत्नी कान्होपात्रा यादव यांच्यासह मेहनत ते करतात. त्यांचा मोठा मुलगा माणिक हा पुणे येथे उच्च शिक्षण घेत आहे, तर दुसरा मुलगा भागवत हा 10वीत शिकतोय. मुलगी जयश्री ही कला प्रथम वर्षात शिकते. ही भावंड ही आपल्या शेतकरी मायबापाला जमेल तशी शिक्षण घेत शेती कामात मदत करतात. 3 वर्षांच्या कोरड्या दुष्काळानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने मुलांच्या शिक्षणासह वयात आलेल्या जयश्रीचा विवाह मोठ्या थाटात करण्याचा मानस उराशी बाळगून हे गरीब शेतकरी दाम्पत्य भावी स्वप्न रंगवत होते. शेतीमालाला योग्य भाव येताच घरात साठवून ठेवलेला संपूर्ण माल विक्री करून मुलीचे हात पिवळे करणार होते. मुलीसाठी योग्य स्थळ पाहून विवाह जमवला असल्याचे यादव दाम्पत्य सांगत होते. मात्र गावालगत असलेल्या कुडाच्या घराला अचानकपणे आग लागली आणि बघता बघता या गरीब शेतकऱ्यांच्या भावी स्वप्नांची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली. यात 5,000 कडबा आणि 1 बैल गंभीररित्या भाजला असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. स्वतःच्या 3 एकरातील मालासह इतरांची शेती 5,000 कडबा आणि 1 बैल गंभीररित्या भाजला असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. स्वतःच्या 3 एकरातील मालासह इतरांची शेते वहितीसाठी घेऊन रक्ताचे पाणी करत कष्टाने पिकवलेला माल डोळ्यासमोर राख झाला. यावेळी ग्रामस्थ आग विझवण्यासाठी धावले. पाथरी नगर परिषदेचा अग्निशमन बंब बोलावला, मात्र तोपर्यंत पांडुरंग यादव यांच्या स्वप्नांची राख झाली होती. या ठिकाणी आग धुसतच होती. ग्रामस्थांनी ही आग विझवली. यावेळी यादव यांच्या घराला लागूनच असलेल्या आशामती प्रभाकर चव्हाण 40, जगन्नाथ नामदेव गिराम 65 यांच्या घरातील 10 पोते गहू, 3 पोते ज्वारी, 8 क्विंटल कापूस, मजुरीचे नगदी पैसे यासह अन्य साहित्यही जळाले आहेत. यात वरील दोन्ही महिला या विधवा असून त्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य जळाले आहे. शाळा महाविद्यालयातील पुस्तकेही त्या ठिकाणी अर्धवट अवस्थेत जळाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या घटनेची माहिती जन्मभूमी फाउंडेशनच्या सदस्यांना समजताच सचिव किरण घुंबरे यांनी तातडीने या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि यावेळी 5,000 रुपयांची मदत अध्यक्ष सदाशिव थोरात यांच्या हस्ते या शेतकरी दाम्पत्याला तातडीने देण्यात आली. रात्री आगीत सर्व स्वप्न भंगलेल्या या शेतकरी कुटुंबाला शासनाचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर तोटकी मदत मिळेल. यात या शेतकऱ्यांचा संसार उभा राहू शकणार नसून गरज आहे ती समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याची. तरच या शेतकऱ्यांचा नव्याने संसार उभा राहणार असून संवेदनशील मनांनी पांडुरंग निवृत्ती यादव या गरीब कष्टाळू शेतकऱ्याला या शेतकऱ्यांच्या नावाने संसार उभा राहणार असून संवेदनशील मनांनी पांडुरंग निवृत्ती यादव या गरीब कष्टाळू शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची. आम्ही इथं होतो, संडासला गेलो, तितक्या टायमामध्ये एक जाळ लागले जेवणानं पुन्हा मग काहीच करायला नाही. मग एक जाळ लागून बकळ माल जळाला. माल बकळ होता. मग काहीच करता येईना म्हणून मग अग्निशम गाडी बोलवली. अग्निशम गाडीने इजवलं. बकळ माल होता माझा, गहू, तांदूळ, हे हरभरा, तुरी, कळडी, कापूस. लग्न होतं, मुलीच्या लग्नामुळे पूर्ण दाबून धरलेला होता. भाव नाही, भावामुळे तसंच माल दाबून धरलेला होता. पैसे होते घरात, आता पूर्णच हे झालं. मग आता काय करावं आम्ही आता काय खावं? कसावर सुद्धा मान नाही. लेकरं शिकायलेले, पोरगी लग्नाला आलेली. आता ह्याच्या पुढे आम्ही करायचं काय? आता बैलाला पोळायला, अर्धा बैल जळायला, काहीच नाही राहिलेलं आता धान्य घरामध्ये. भाव नाही म्हणून असा पूर्ण माल दाबून धरलेला लग्नामुळं. लग्न करायचं आहे ना आता पोरीच्या लग्नामुळं. प्रतिनिधी रवींद्र देशमुख, नेक्स्ट जनरेशन न्यूज, परभणी.